मी रोहनकडे पोचलेलो आहे. रोहन माझी वाट बघत होता आणि आपण रोहनला जॉईंट होऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हाय, चला मग जायचं. ऑल सेट. निघालो आम्ही आता इकडनं. आता वाजलेले आहेत मला वाटतं एक 10:58 म्हणजे एक 11च्या आसपास झालेलं आहे. आमचे अजून 2 पार्टनर्स आहेत, टीम मेंबर्स. ते यांना आम्हाला पिकअप करायचं आहे. मग तिकडनं पिकअप करू आम्ही डायरेक्ट आमच्या डेस्टिनेशनवरती स्टार्ट करू. हे आता आम्ही मानसरोवर स्टेशनला पोचलो आहे. समोरून शुभम आणि जान्हवी आमच्या वेट करत होते आणि आता ते आम्हाला जॉईंट होतील आणि आम्ही चौघं इथून पुढे पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. अशा प्रकारे आम्ही आता इकडनं निघालो आहोत या दोघांना घेऊन आणि आम्ही कर्जतला ओरिएंडर फार्म जो आहे तिथे आम्ही जात आहोत. कारण आमच्या ऑफिसचा इव्हेंट आहे 2025चा. काही फंक्शन्स, अवॉर्ड्स आणि प्रोग्राम्स होणार आहेत आणि आमची जर्नी आम्ही कंटिन्यू केली. तुम्ही आमच्यासोबत राहा आमच्या जर्नीसोबत. सकाळी निघताना आम्ही जास्त नाश्ता केला नव्हता, तर प्रवासात थोडी भूक लागली. तर रोहन पण बोलला की आपण काहीतरी कुठेतरी खाऊया. तर आम्ही पण म्हटलं रस्त्यात काय चांगलं एखादं स्टॉल किंवा चांगलं एखादं हॉटेल लागलं तर नक्कीच आपण थांबूया. आणि अशा ठिकाणी आम्हाला येताना रस्त्यात ऑन द वे दत्तात्रय वडे म्हणून एक दत्त वडेवाला म्हणून एक फेमस हॉटेल आहे, तिकडे तुम्हाला वडे चांगले मिळतात असं आम्हाला ऐकून आहोत. आणि म्हणून मग आम्ही तिकडे कैलास सरोवर असं नाव आहे पूर्ण त्या रेस्टॉरंटचं. आणि दत्त वडेवाला म्हणून एक छोटंसं एक साईडला त्यांचा छोटासा स्टॉल टाईप हॉटेल टाईप आहे. तर आम्ही तिकडे उतरलो आणि नाश्ता करण्यासाठी सर्वजण एकत्र बाहेर पडलो. चला मग बघूया, आपण नाश्ता करूया पहिला, कारण आधी पेटपूजा मग पुढचा प्रवास. तर इथे कांदा भजी, वडापाव, साबुदाणा वडे, पोहे, आळूवडी, खूप काही गोष्टी होत्या. पण आपण मुंबईचा वडापाव फेवरेट असल्यामुळे आम्ही वडापाव ऑर्डर केली आणि नंतर तिकडनं एक 5च मिनटात आम्ही परत आमच्या जर्नीला स्टार्ट केली. वाटेतून जाताना रोहन बोलला की इथे एक छोटासा डॅम आहे, जो लास्ट टाईम त्याने व्हिजिट केली होती. तर तो बोलला की आपण एक हॉटेलला जायच्या आधी आपण एकदा इथे डॅमला जाऊन येऊ. म्हणजे ओरिएंडरच्या मधल्या रूटलाच तो लागतो आणि तो खूप छान डॅम आहे बोलला, खाली आपल्याला उतरायला मिळतं. आणि अशा पद्धतीने आम्ही तो रोड थोडासा वळणाचा आतल्या साईडला येऊन आम्ही डॅमजवळ जायला लागलो. बघूया, डॅम दिसायला तर खूप छान दिसतोय वरून, खूप मोठा डॅम आहे. आम्ही आता इथे मोरबे डॅमला आलो आहे, जो वाटेत लागतो कर्जत ओरिएंडर फार्म्सला जाताना. तर रोहन बोला खूप चांगला स्पॉट आहे, डॅमच्या जवळ आहे तो. तर त्यासाठी आम्ही म्हटलं जाता डॅमला त्या व्हिजिट करून जाऊया. परंतु इथे आल्यावरती आम्हाला असं कळलं की रोहन जेव्हा लास्ट टाईम आला होता तेव्हा त्या डॅमला आम्ही आता इथे मोरबे डॅमला आलो आहे, जो वाटेत लागतो कर्जत ओरिएंडर फार्म्सला जाताना. तर रोहन बोला खूप चांगला स्पॉट आहे, डॅमच्या जवळ आहे तो. तर त्यासाठी आम्ही म्हटलं जाता डॅमला त्या व्हिजिट करून जाऊया. परंतु इथे आल्यावरती आम्हाला असं कळलं की रोहन जेव्हा लास्ट टाईम आला होता तेव्हा त्या डॅमला होती पूर्णपर्यंत खाली जाऊ शकत होते ॲक्च्युली. पण आता त्या डॅमला थोडीशी वॉल केली आहे, तुम्ही बघू शकता. ही थोडीशी वॉल केली आहे, वॉलचं काम चालू झालं आहे त्या डॅम्पला. आणि असा हा डॅम्प आहे पूर्ण छानपैकी पूर्ण डॅमला. नवी मुंबईला
ह्या डॅममधूनच पाणी दिलं जातं पूर्णपणे नवी मुंबईला. तर आम्ही असं मोरबे डॅमला आता आलो आहे. आता इथून पुढे आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे करू आणि मग आम्ही कर्जतला परत निघू. ठीक आहे, बाय. फायनली आम्ही एक पाऊण तासाचा प्रवास करून ओलिएंडर फार्म्स कर्जतला पोचलो. हा एंट्रन्समधून आम्ही आज चाललो आहे. बऱ्यापैकी मेन एंट्रन्सपासून रिसेप्शन यांचं खूप आतमध्ये आणि आम्ही आज जातो आहे पण रस्ता काही संपतच नव्हता. दोन्ही बाजूला झाडं, मस्त वातावरण असं थंड हिरवंगार आणि एकदम झाडांच्या सावलीतून असे हे रोड त्या रिसेप्शनपर्यंत जात होते. आणि अशा प्रकारे एक छोटासा लेफ्ट टर्न ओलिएंडर फार्म्स तुम्ही नाव बघू शकता. इकडनं लेफ्ट केलं की समोरच हा एक रिसेप्शन, राईट साईडला काउंटर आहे आणि हे रिसेप्शनच्याही जवळचं पार्किंग एरिया. अशा प्रकारे आम्ही पोचलो आता. तर पुढच्या प्रोसेस चेक इनच्या वगैरे काय असतील ते आम्ही करून घेतो. शोधून दाखवलंस तू आधार कार्ड पॅन कार्ड चेकिंगला? आता इथून हा असा एंट्रन्स ह्यांचा एक एरिया आहे जिथे डायनिंग हॉल पण त्याला बोलतात. तर सरळ आता आम्ही त्या डायनिंग हॉलजवळ मी जात आहे. तुम्ही पाहू शकता की दोन्ही बाजूला ग्रीनरी चांगली आहे, ॲटमॉस्फिअर पण चांगलं आहे आणि याच डायनिंग हॉलमध्ये आमची मीटिंगही आहे. एक वेलकम मीटिंग होईल इथे. सगळ्यांना पुढचे प्लॅन्स आणि काही गोष्टी इन्स्ट्रक्ट केल्या जातील इथे आणि कंपनीच्या आमच्या काही मॅनेजर्स आहेत, सिनियर्स, ते काही त्यांचं मत आमच्यासमोर मांडतील आणि फ्युचर प्लॅन सांगतील. तर बऱ्यापैकी आता इव्हेंटला सुरू झालेलं आहे आमच्या. पाहू शकता तुम्ही टोटल 170 एकरमध्ये हा फार्म ॲक्च्युली बनवण्यात आला. इथे तुम्ही ह्या रूम्स बघू शकता. एक चांगल्या प्रकारे ग्रीनरी व्ह्यूच्या समोरच्या रूम्स आहेत आणि तिकडून आम्हाला आमची जी स्टेची व्यवस्था होती तर तिकडे 2-3 किलोमीटर द स्टोनमधून आहे, त्याला नेस्ट ही असं म्हणतात. तर तिकडे आम्हाला त्यांच्या प्रायव्हेट व्हेकल आहेत ज्या कंटिन्युअसली तुम्हाला त्यांच्या रूम्सपासून ते ओलिएंडर फार्म्सपर्यंत तुम्हाला त्यांचं रुटीन चालू असतं अप अँड डाऊन. आणि हे रूम्स आहेत तुम्ही पाहू शकता. आमचा स्टे 2 दिवस इथे असणार आहे. बऱ्यापैकी स्पेसियस आणि चांगल्या व्हायब्रंट कलर्समध्ये हे रूम्स आहेत. खूप असा प्रकाश, फुल विंडोज, इथे AC, ऑल ॲम्युनिटीज इथे आहेत. खूप चांगल्या प्रकारे ही सर्विस. तर मित्रांनो, आम्ही आता आमच्या रूममध्ये आलो आहे. आमच्या ही रूम अशी आहे, तुम्ही बघू शकता. माझे टीम मेंबर आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे एंट्रन्सच्या. खूप छान असा लॉन त्यांनी इथे दिलेला आहे रूमच्या बाहेर. तुम्ही बघू शकता प्रचंड ग्रीनरी आहेत, वॉकिंग एरिया आहे आणि हा सिटिंग एरिया आहे जिथे ब्रेकफास्ट आणि चिल आउट तुम्ही इथे लंच वगैरे करू शकता. त्यासाठी इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे गेस्ट लोकांसाठी, जी ह्या नेस्टमध्ये जे इंटरनल रूम्समध्ये आहेत त्यांच्यासाठी. आता ॲक्च्युली अजून ओपन नाही केला आहे. माईट बी ब्रेकफास्टला आणि लंच डिनरला तो तेवढा पुरता ओपन करतील. जस्ट चेक इट आउट करूया आपण. नाही लॉक आहे तो, त्याच्यामुळे तो उघडला जात नाही. आणि इकडनं आपण थोड्याशा स्टेप्सने खाली जाऊन एक्सप्लोर करूया हा एरिया किती मोठा आहे. हा एक ॲक्च्युली 5 to 10% आहे. म्हणजे ओलिएंडर फार्म्सच्या जर एरिया वाईज तुम्ही कॅल्क्युलेशन्स केले तर तुम्ही खूप बघू शकता. पुणे एक छोटं तळं आहे, स्टोनचा चांगला वापर केलेला आहे आणि म्हणजे प्रसन्न वातावरण आहे. नुसती ग्रीनरी आहे आपल्या चारी बाजूला.
तो समोरचा एंट्रन्स आपण जिथं आत आलो आणि हा एक छोटासा रोड आहे जो राईट साईडला तुम्ही पाहू शकता. राईट साईडला त्यांच्या काही रूम्स आहेत आणि एक वॉकिंग एरिया आहे. तुम्ही बघू शकता की म्हणजे एवढं प्रसन्न वातावरण आहे, आल्हाददायक आहे हे वातावरण आणि खूप बरं वाटतं आहे. खूप प्रसन्न वाटतं की आपण थोड्याशा धकाधकीच्या लाईफमधून थोड्याशा या वातावरणात येऊन आपल्याला आपण रिफ्रेश करतो, एक रिचार्ज करतो. हा एक गेमिंग झोन आहे गेस्टसाठी जे इथे स्टे करतील. आता क्लिनिंग चालू आहे या गेमिंग एरियाची. इथे तुम्ही पाहू शकता टेबल टेनिस आहे, पूल आहे आणि छोट्या बच्चांसाठी म्हणजे सगळ्यांचा विचार केलेला आहे आणि लहान मुलांसाठी पण इथे एक छोटासा प्ले एरिया, प्ले कॉर्नर आपण त्याला बोलू शकतो, त्यांनी बनवलेला आहे. आणि कॅरम बोर्डही आहे. म्हणजे इथे तुम्हाला वेळ घालवण्यासाठी भरपूर अशी साधनं आहेत, इक्विपमेंट्स आहेत. तुम्हाला फक्त इथे येऊन एन्जॉय करायचं आहे. ग्रीनरी आहे प्लस चांगलं वातावरण, फ्रेश एअर. आणि तर मित्रांनो तुम्ही बघितलं की हा फार्म किती मोठा आणि किती चांगला आहे. ॲक्च्युली ओरिएंटल फार्म्स आहे तो इकडनं एक 2-3 किलोमीटर लांब आहे म्हणजे. आणि हे जे आहे तिकडेही ॲक्च्युली रूम्स अवेलेबल आहेत आणि इकडेही रूम्स अवेलेबल आहेत. आणि हे नेस्ट म्हणून आहे. नेस्ट हे आता जे आमचं स्पॉट आहे हे नेस्ट आहे. इथे काही विला टाईप रूम्स अवेलेबल आहेत. आणि तुम्ही बघू शकता हा जो आहे ना हा गेट आहे, मेन गेट नेस्ट म्हणून. इकडनं तुम्ही आत येता, इकडनं थोडंसं गावातून एक डायरेक्ट मग तो ओरिएंटल फार्म्सला, सॉल्टला तिकडे. आणि कंटिन्यू 24 तास तुम्हाला इकडनं त्यांची प्रायव्हेट कार सर्व्हिस आहे जी तुम्हाला रेग्युलर फक्त रिसेप्शनला जायचं की मला सॉल्टला जायचं आहे, मला फार्म हाऊसला जायचं आहे किंवा तुम्हाला रूमला जायचं आहे, तर ते तुम्हाला रेग्युलर सर्व्हिस देतात दोन्ही साईडला. तेवढ्या त्यांच्या व्हेकल्स अवेलेबल आहेत. 5 सीटर 7 सीटर जसं अवेलेबल आहे तसं आहे तिकडे. तुम्ही फक्त त्याला रिसेप्शनला जाऊन सांगायचं की मला फार्मला जायचं आहे किंवा रूमवर जायचं आहे. फक्त नाव माहिती पाहिजे तुमचं. नेस्ट आहे, वरती एक लिओ म्हणून आहे, तर लिओ पण आहे, तिकडेही तुम्ही जाऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता की खूप चांगलं असं वातावरण आहे, एवढं छान आहे. तुम्हाला इथे टोटल बघू शकता तुम्ही 2 3 4 5 6 7 8 1 15 रूम्स अवेलेबल आहेत. आणि मेन म्हणजे इथे स्विमिंग पूलसुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला मी दाखवतो स्विमिंग पूल किती मोठा आहे. हा बघा, खूप छान असं हे इथे काही अवेलेबल आहेत. किती जाते. खूप छान असं त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे. खूप छान रूममध्ये आम्ही पोहोचलो आहे, फ्रेश झालो आहे आणि निघायचं आहे. त्यांचं फोटोशूट चाललं आहे, हे बघा नुसतं फोटोशूट चाललं आहे. हां, आणि बऱ्यापैकी आम्ही आता फ्रेश झालो आहे, फक्त एन्जॉय करायचं, फक्त फोटोशूट चाललं आहे लोकांचं. हे विल्डर हे दिवस रात्र फक्त हेच असते, दिवस रात्र. आणि उदित आणि करण कुठे? करणची पण पार्टीची तयारी चालू आहे. तयारी काय सांगितलंय, बोलवलंय आम्हाला लवकर तिकडे 5-10 मिनिटात. त्याच्यामुळे आम्ही सगळे तयारी करतोय. तो गाईज आम्ही तयारी करून तुम्हाला पुन्हा भेटतो चेंज केल्यानंतर डायरेक्ट पार्टीच्या इकडे. ठीक आहे, बाय. अशा प्रकारे आम्ही आता इथे पोचलेलो आहे. हा एक बँक्वेट हॉल आहे त्याच ओलिएंडरमध्ये. आणि इथे आमची
आमचा एक छोटासा RNR प्रोग्राम आणि काही कार्यक्रम या बँक्वेट हॉलला होणार आहे. तर बघूया आपण बँक्वेट हॉलमध्ये बऱ्यापैकी लोक आधी जमलेले आहेत. तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी मोठा आणि छान असा हा बँक्वेट हॉल आहे, जिथे वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. आज आमचा हा कोको कार्टचा इव्हेंट इथे चालू आहे आणि हा आमचा पूर्ण स्टाफ हा इव्हेंटचा एक एन्जॉय करते. ह्याच्यानंतर डायरेक्ट पार्टी सुरू होईल. काल रात्री आम्हाला खूप उशीर झाला. आम्ही एन्जॉय केला, नाचत होतो खूप आणि जवळजवळ आम्हाला एक 2:30-3 वाजले परत पूर्ण पॅकअप करायला. त्याच्यानंतर एवढं थकलो होतो, आम्ही रूमवरती आलो, थोडंसं एन्जॉय केला, 4-4:30 पर्यंत झोपलो. त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ शूट करू शकलो नाही. तर खूप मजा आली, वातावरण खूप चांगले आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत ओरिएंटा फार्म्सला नक्कीच व्हिजिट करा. खूप चांगलं इथे ॲटमॉस्फिअर आहे, इकडची सर्व्हिस चांगली आहे, तुम्हाला खूप आवडेल. तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही एक 1 डे 1 नाईट इथे एन्जॉय करू शकता. आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्की मला सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि लाईक करा. आणि तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही शेअरसुद्धा करा, जेणेकरून इतरांनाही फार्म हाऊसबद्दल आणि इकडच्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल त्यांनाही कळेल. तर परत एकदा भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हा सर्वांना परत मी सांगतो की जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, नसेल आवडलं तर डिसलाईक करा आणि कमेंट्स नक्की करा. त्यातून मला काही सजेशन्स मिळतील की माझ्या ब्लॉगमध्ये मला अजून काय ॲड करायला पाहिजे. तर भेटू आपण पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजा करा, एन्जॉय करा.